नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. भारत ग्रॅज्युएट्स या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की अशी कुठली शिक्षणं आहेत की जी शिक्षणं घेतल्यामुळे तुम्हाला उत्तम नोकरी मिळू शकेल. काल आपण जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये आपण सर्वसाधारण शिक्षण घेऊन आपल्याला काय नोकऱ्या मिळू शकतात हे बघितलं. त्याच्यात आपण काही लोकांचे पगार पण सांगितले. नाही असं नाही काय, आणि त्याच्यात किती वरती जाता येऊ शकतं हे पण आहे. आज आपण हे बघणार आहोत, काय म्हणतात त्याला, असे कोर्सेस बघणार आहोत की जे कोर्सेस केल्याने तुम्हाला सुरुवातीलाच चांगला पगार मिळू शकतो आणि मग तुमच्या हुशारीवर, तुमच्या बाकीच्या गोष्टींवर तुम्ही किती वरती चढू शकतात याला लिमिट नाही. असं आपल्याला जे काय आहेत अशी ही शिक्षणं कुठली आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं म्हणजे IAS ऑफिसर्स, IAS IFS ऑफिसर्स. आता यांना वार्षिक पगार बघितला यांचा, तर यांचा वार्षिक पगार त्यांच्या ह्याच्याप्रमाणे फार एवढा नाही आहे. म्हणजे साधारणतः 30 लाखापासून पुढे त्यांच्या पगाराचे किंवा 30 लाखाच्या आसपास त्यांचा पगार असतो. पण ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे जी पॉवर असते ना, ती पॉवर भयंकर असते. म्हणजे बघा, कलेक्टर आहे, कॉर्पोरेशनचा कमिशनर आहे, पोलीस कमिशनर आहे किंवा IFSचा आहे, त्याला पॉवर केवढी आहे. राहायला मध्य ठिकाणी मस्त बंगला, गाडी, ड्रायव्हर, बऱ्याचशा गोष्टी फुकट. काय ह्या ज्या हिडन कॉस्ट आहेत, या हिडन कॉस्ट खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या हिडन कॉस्ट आहेत. आणि त्याचं व्हॅल्युएशन करायचं म्हटलं तर ह्यांचा पगार कोटीमध्ये जातो. आता भ्रष्टाचार हा विषय बोलावा नाही, पण नाहीतर ही लोकं पैसे किती कमवतात किंवा यांच्या एका फोनवर किती कामं होऊ शकतात यांची स्वतःची, हा खूप मोठा प्रचंड फायदा आहे जो पैशात मोजला जाऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिली जी काही म्हणजे नोकरी, म्हणजे शिक्षण घेऊन जे नोकरी असेल तर ती IAS IFS IPS वगैरे अशी लोकं आहेत. म्हणजे ही इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसमधली जी लोकं आहेत, काय UPSCमधनं आपण ते पास होतो. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, अशा अनेक हे आहेत. तर ह्या लोकांना, आणि त्यांची नोकरीची होताच ते कमिशनर ह्या पदापासूनच सुरू होतो त्यांचा. त्यामुळे IAS आणि IPS म्हणजे IAS ऑफिसर्स इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसला सगळ्यात जास्ती त्याच्यामध्ये हे आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे म्हणजे तुमचं डॉक्टर्स. तुम्ही स्पेशलाइज्ड डॉक्टर झाला एखादा, त्याच्यामध्ये सुद्धा न्यूरोसर्जन, कार्डिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, ही जी अशी मोठी मोठी म्हणजे सेन्सिटिव्ह हे आहेत, किंवा पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट, ही अशा अनेक स्पेशलायझेशनच्या हे आहेत. तर हे तुम्ही डॉक्टर झालात काय, तर हे डॉक्टर झाल्यानंतर ह्याला शिकावं खूप लागतं, अभ्यास खूप लागतो आणि चिकाटी आणि एकाग्रता खूप लागते. पण झालात तर तुम्हाला काही नाही, गेला बाजार तुम्हाला, म्हणजे नोकरी करायची म्हटली तर तुम्हाला महिना 2.5-3 लाखाच्या पुढेच तुम्हाला त्याची नोकरी लागू शकते किंवा लागते. म्हणजे आणि त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर ऑपरेशन्स आहेत, त्याचे वेगळे पैसे मिळतात. स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली, फ्रीलान्सिंग केलं, त्याचे वेगळे पैसे मिळतात. असं अनेक माध्यमातून, अनेक ह्याच्यातून तुम्हाला त्याच्यामध्ये ते पैसे मिळतात. त्याच्यानंतर तुमचं म्हणजे सगळ्यात हे आहे म्हणजे की त्याला तुम्हाला प्रचंड, आणखी तुम्हाला माणसाच्या जीवाशी तुम्ही जीवाशी तुमचा हे असतो, काय म्हणतात त्याला, संबंध असतो. दुसरं म्हणजे AI हा विषय असा आहे की AIची सुद्धा तुम्हाला नोकरीची सुरुवात ही 20 लाखाच्या पुढेच तुमचं स्टार्ट असतो साधारणपणे. म्हणजे तुम्ही AI एक्सपर्ट असलात तर तुम्हाला 20 लाखाच्या पुढेच त्याचा स्टार्ट असतो. आणि 20 लाखाच्या पुढे त्याचा स्टार्ट जाऊन तुम्हाला त्याच्यामध्ये खूप म्हणजे मग स्काय इज द लिमिट. म्हणजे तुम्ही जसं जसं वर चालत जातात, जसं जसं तुम्ही अपग्रेड होत जातात, तशा तुमचे काय पगार भयंकर होतात. चौथा म्हणजे पायलट. पायलटचा पगारच साधारणतः 20 लाखापासून सुरू होतो. आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार आहेत. तुमचे कमर्शियल पायलट्स आहेत, प्रायव्हेट पायलट्स आहेत, असे वेगळे पायलट्स आहेत. कमर्शियल पायलट्सना पगार प्लस भत्ता, त्याच्यानंतर राहणं फाहणं सगळं फुकट,
आणि सगळं 5 स्टार हॉटेलमध्ये कॉन्टॅक्ट्स तुमचे अगदी मोठ्या मोठ्या लोकांशी होत असतात. हा एक भाग आहे. दुसरा म्हणजे की हे कॉन्टॅक्ट झाल्यानंतर परदेशी जात असाल तर तुम्हाला परदेशी अलाउन्स हा वेगळा असतो आणि तो त्या त्या देशाच्या करन्सीमध्ये असतो किंवा बहुतेक डॉलर्समध्ये असतो. अशा याच्यामधला तो हे आहे आणि याला हे पायलटचं तुमचं हे शिक्षण घेतलंत तुम्ही की तुम्हाला चांगले पगार मिळू शकतात आणि चांगलं हे आहे आणि त्याला व्हिजन तुम्हाला चांगली लागते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा समजा फ्रीलान्सर असाल, प्रायव्हेट पायलट झालात, तर मग तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही हे करू शकतात, पायलटिंग करू शकतात. नंतर येतो तुमचा म्हणजे कॉर्पोरेट लॉयर. कॉर्पोरेट लॉयर हा जो आहे म्हणजे तो ह्याच्यावर बसून वकिली करत नाही, कोर्टात जाऊन वकिली करत नाही. तो ऑफिसमध्ये असतो. म्हणजे त्या कंपनीमध्ये असतो. कंपनीचा तो वकील असतो. कंपनीचे जे काही लीगल मॅटर्स असतात, इश्यू असतात, त्याच्यासाठी दरवेळेस बाहेरचा वकील आणण्यापेक्षा इन हाऊस म्हणतात त्याला, इन हाऊस लॉयर असतो. तो इन हाऊस लॉयर बऱ्याच गोष्टी त्यांच्या ड्राफ्टिंग किंवा त्यांच्या वतीने जाऊन वेगवेगळ्या लोकांशी बोलणं, कायदेशीररित्या बोलणं वगैरे किंवा एखादी कोर्ट केस करायची असेल कंपनीनी दुसऱ्याच्या विरुद्ध, तर त्या केसमध्ये कोर्ट केस केल्यानंतर तो काय करू शकतो, तर तो केस केल्यानंतर कुठला वकील नेमायचा, काय करायचं, त्या वकिलाला कंपनीतर्फे ब्रीफिंग द्यायचं आणि ते ब्रीफिंग देऊन कंपनीशी संलग्नता करून हा जो आहे तो त्याचा प्रकार आहे आणि कंपनीच्या वतीने कोर्टामध्ये रिप्रेझेंटेशन द्यायचं. हे रिप्रेझेंटेशन देण्यासाठी म्हणून आपण कॉर्पोरेट लॉयर असतो तो. आणि त्याला कॉर्पोरेट लॉयरला साधारणपणे त्याची पगाराची सुरुवात ही साधारणपणे एक 12 लाखाच्या पुढे सुरू होते. म्हणजे एकदा तो कॉर्पोरेट लॉयर म्हणून लागला तर त्याला चांगल्या कंपनीमध्ये त्याला साधारणतः 12 लाखाच्या पुढे हे असतं. त्याच्यानंतर मॅनेजमेंट कन्सल्टंट. आता मॅनेजमेंट कन्सल्टंट हा नोकरदार पण असू शकतो किंवा फ्रीलान्सर किंवा रिटेनर पण असू शकतो, की कंपनीमध्ये काय काय चुकतं आहे, कुठे मॅनेजमेंटमध्ये चेंजेस करायला पाहिजे, काय करायला पाहिजेत, कुठल्या सिस्टीम्स इम्प्लिमेंट करायला पाहिजेत आणि त्या सिस्टीम्स इम्प्लिमेंट करून त्याचे फायदे कसे अंमलात आणून देऊ शकतात. त्याच्यामध्ये म्हणजे ISO 9000 2000चे जे प्रोटोकॉल्स आहेत ते प्रोटोकॉल्स कसे काय तुम्ही हे करू शकतात. आणखीन तुमच्या शिक्षणाप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये नोकरी मिळते. पण नोकरी गेला बाजार काही नाही तर 15 लाखापासून 25 ते 30 लाखापर्यंत त्यांची सुरुवात होते ह्या लोकांची. आणि चांगलं शिक्षण असेल, चांगल्या कॉलेजमधनं तुम्ही शिक्षण घेऊन बाहेर पडलेला असाल तर तुम्हाला खूप उत्तम प्रकारे नोकरी मिळू शकते. त्याच्यानंतर येतं इन्व्हेस्टमेंट बँकर. तुम्ही एकदा इन्व्हेस्टमेंट बँकर झालात तर इन्व्हेस्टमेंट बँकरचा स्टार्ट पगारच साधारणपणे 25 लाख रुपयापासून पुढे त्याचा पगार आहे इन्व्हेस्टमेंट बँकरचा. आणि हा इन्व्हेस्टमेंट बँकरचा जो पगार आहे तो इतका पुढे जाऊन काही कोट्यावधी रुपयामध्ये जातात. कोट्यावधी रुपयामध्ये यांचे पगार जातात. कारण त्यांना पैसे गुंतवायचे कसे, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स आणि पैसे उभे करणं वगैरे, त्याच्यासाठी लोकांशी डील करणं किंवा वेगवेगळ्या संस्थांशी डील करणं, हा जो सगळा प्रकार आहे हा इन्व्हेस्टमेंट बँकरचा हे आहे. आणि त्याचं जे आहे हे साधारणतः त्याचं पॅकेज 25 लाखाच्या पुढेच त्याचं सुरू होतं. त्याच्यानंतर येतं डेटा सायंटिस्ट. डेटा सायंटिस्ट म्हणजे आज डेटा सेंटर्स, डेटा सायन्स खूप मोठा हे आहे. म्हणजे आपण ह्या प्रत्येक विषयावर एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत पुढच्या ह्याच्यामध्ये. पण डेटा सायंटिस्ट झालात तुम्ही तर डेटा सायंटिस्ट झाल्यावर तुमचा पगार हा साधारणतः 20-1 लाखापासूनच्या पुढे तुमचा पगार सुरू होतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक हे आहे की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. सॉफ्टवेअर उत्तम प्रकारचा चांगला सॉफ्टवेअर डेव्हलपर असेल, IIT BITमधनं बाहेर पडलेला असेल किंवा चांगल्या ह्याच्यातनं हे केलेलं असेल तर त्याला काही नाही म्हटलं म्हणजे IIT नाही म्हणणार, कारण IITचे पॅकेजेस खूपच आहेत. पण सर्वसाधारण चांगल्या कॉलेजमधनं समजा एखादा इंजिनियर बाहेर पडला असेल तर त्याचा पगार साधारणतः एक 15 ते 18 लाखापासून पुढे त्याचा सुरू होतो. आणि हा 15 ते 18 लाख रुपयाचा जो पगार आहे हा सुरू झाला एकदा त्याला की तो मग त्याच्या डेव्हलपमेंटवर पण त्याच्यामध्ये फक्त एकच आहे की त्याला ही हॅज टू अपग्रेड. त्याला त्याचं नॉलेज अपग्रेड करत राहावं लागतं.
आणि हे अपग्रेड करण्यामध्ये खूप मोठा इश्यू असतो. आणि कधीकधी लोक अपग्रेड करत नाहीत, मग त्यांच्या नोकऱ्या जातात. आणखीन मग नोकऱ्या गेल्यावर त्यांना नवीन नोकरी त्या पगाराची लागत नाही, कारण ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आज आलेलं उद्या संपून जातं आहे. आज आलेलं सॉफ्टवेअर उद्या संपून जाते. त्यामुळे तुम्हाला कंटिन्युअसली अपग्रेड करावं लागतं. आणि अपग्रेड करण्यामध्ये आता आपण ह्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत की तुमचं अपग्रेडेशन कशामध्ये चाललं आहे. 2027मध्ये काय अपग्रेडेशन येऊ शकतं, 2030मध्ये काय अपग्रेडेशन येऊ शकतं, याचा अभ्यास करून तुम्ही कंटिन्युअसली तुमचं अपग्रेडेशन चालू ठेवायला पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट ही जी पोस्ट आहे, या चार्टर्ड अकाउंटंट या पोस्टला काही नाही तर वार्षिक 10 लाख रुपयापासून पगार सुरू होतात. आणि मग त्याच्यानंतर परत स्काय इज द लिमिट. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता चार्टर्ड अकाउंटमध्ये वेगळे फील्ड्स आहेत. त्याच्यामध्ये ऑडिटिंग आहे, टॅक्सेशन आहे. टॅक्सेशनमध्ये सुद्धा GST, इन्कम टॅक्स वेगळं आहे. त्याच्यानंतर फ्रॉड सिक्युरिटी मॅनेजमेंट आहे. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असल्या कारणामुळे तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट झाल्यावर काही नाही तर तुम्हाला कुठे नाही म्हटलं तरी 10 लाख, वार्षिक 10 लाख म्हणजे साधारणतः 90,000 रुपये महिन्याला पगार तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकतो. 90,000 ते 1 लाखामध्ये तुम्हाला पगार मिळू शकतो. ह्या 10 वेगळ्या आपण करिअरच्या हे बघितल्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय पगार मिळू शकतात, आणखीन काय करायला पाहिजे, काय शिकायला पाहिजे हे आपण बघितलं. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला काहीही मार्गदर्शन पाहिजे असेल, तुम्ही अवश्य आम्हाला संपर्क करा. आम्ही तुमच्याशी संपर्क करून आम्ही पुढे जाऊ आणि तुम्हाला सगळं मार्गदर्शन करू. आज एवढंच. धन्यवाद.